गोदावरी नदी पात्राला पूर आलेला आहे आणि हे माजलगाव शेलगाव गाव आहे आणि शेलगाव मध्ये पुराचं पूर्णपणे पाणी शिरलेलं आहे। पिकाचं नुकसान झालेलं आहे। काल जायकवाडी धरणामधून 3 लाख क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला होता। रात्री अचानक पूर प्रचंड वाढलेला आहे। अनेक गाव पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक शेतांमध्ये पाणी आहे। प्रचंड शेतीचं देखील नुकसान झाले। बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे हे सध्या दौरा करतायत आणि या पिकाची पाहणी करतायत, पूर परिस्थितीची पाहणी करतायत। काय परिस्थिती आहे बाप्पा? बीड जिल्ह्यामध्येच भयानक परिस्थिती आहे। बीड जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये पाऊस अति झाला म्हणून शेती सैत वाहून गेलं आणि काही तालुक्यात पाऊस जरी तिथं त्यावेळेस कमी पडला तरी नदीच्या पात्रामध्ये गोदावरी पात्रात आज आपण आहोत। गोदावरी पात्राने जवळजवळ 3-3, 4-4 किलोमीटर शेतकऱ्यांच्या शेतात पात्र बदललेलं आहे। त्याच्यामुळे प्रचंड नुकसान झालंय। आज माझ्यासोबत सर्व अधिकारी पण आहेत आणि सांगतात शेतकऱ्यांचा रोष असा आहे की कुणी जिरायती बागायती एक विषय जमिनीचा आहे, पण शेतकरी आणि शासन दरबारी पण मी सर्व शेतकऱ्यांची बाजू मांडताना सरसकट कारण ही पीक पाणी हा विषय सुद्धा आता जमणार नाही। पाणी आहे आता आपण जर बघितलं तर सगळं पाठीमागे सुद्धा पाणी आहे, परत इकडे कापूस सगळा पाण्यात आहे। या सर्व गोष्टी करताना पाण्यातच असल्यामुळे त्याला काही अडचणी येणार नाही। तर या आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण एकच विषय की शेतकऱ्यांच्या बाबतीत जे बी बागायती म्हणजे ऊस बागायती असेल, कापूस बागायती नाही असं नाही, पीक पाणी ही 8 देशात आता शासनाने काढली पाहिजे आणि ती काढायच्या तयारीत आहे शासन जवळपास, म्हणजे जेणेकरून विमा भरला असला तर शेतकऱ्यांना पैसे मिळतील। परत एवढंच नाही, एखाद्याचं आता जे नुकसान झालंय बागायतीचं ह्याचं म्हणून पिकावर नुकसान दिलं पाहिजे। जी पीक आहे शेतकऱ्यांचा ऊस असेल ऊस, कापूस असेल कापूस, जे बी पीक आहे या पिकाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे आणि सरसकट मदत द्यायचं शासनानं आता कबूल केले। काय पण आता शासन सरसकट मध्ये जेवढ्या जमिनी बाधित झाल्या तेवढ्याला द्यायला पाहिजे। आता शासन एखाद्याचं 3 हेक्टर झालं ते म्हणतं नाही 2 हेक्टर देणार, 1 हेक्टर असं नाही शासनाने केलं पाहिजे, सरसकट असेल। कारण काय होतं एखाद्या वेळेस एखाद्याचे वडील आहेत, आजोबा आहेत, त्यांच्याच नावावर जमीन घरी इकडे 5 घरं झालेत, त्याचं कुठं फोड झालेली नाही शेतीची म्हणून एखाद्याच्या नावावर जमीन जास्त असेल तरी पण सरसकट जेवढे नुकसान झालंय तेवढ्यांना शासनाने मदत दिली पाहिजे आणि हेक्टरी कमीत कमी 50,000 रुपये एकरी दिले पाहिजेत। हेक्टरी 1 लाख रुपये ते 1.25 लाख रुपये दिले पाहिजेत अशी आमची मागणी आहे। एवढ्या छोट्या गोष्टीने जमणार नाही। कोणाचे जनावर गेले, कोणाच्या शेळ्या गेल्यात, आता जे घरात ज्यांच्या पाणी घुसलं आणि ज्याचं नुकसान झालं त्याला आताच एक नवीन GR आला, त्याला 5,000 रुपये मदत होती अगोदर, ती आता 10,000ची मदत जायचं GR आलाय आणि 10,000 प्रमाणे त्यांना मदत ज्यांचे बाधित कुटुंब आहेत। आता मी ह्याला होतो टाकरवनला, परत आता इथं शेलवारला तरी शेलगाव मध्ये सुद्धा एवढं पाणी प्रचंड आहे। कालच्या सकाळी तर अशी परिस्थिती होती की परवा रात्री आपल्याला इतिहासामध्ये जायकवाडीचं पाणी 2.5 लाख सुटलं होतं, आता 3.25 लाखांना जवळपास सुटलं। तेच मध्ये झालं, काल थोडं बंद झालं, परत रात्री आणखी जास्त सुटलंय। म्हणजे अशी परिस्थिती, पाऊस आज थोडा थांबलेला आहे त्याच्यामुळे आम्ही थोडासा तरी म्हणजे मोकळा श्वास घेतलाय। आता हे पाऊस जर नाही थांबला तर खूप शेतकऱ्याचे हाल आहेत आणि गावात सुद्धा पाणी, आता गावातच पाणी, मंदिर आहे गावाला चिटकून आहे, नशीब आहे की थोडं हाईट आहे 1-2 फुटाची वरून तिथं पाणी घराने आणि गेलं नाही लोकांच्या, पण कुणी एखाद्या शेतात गेलाय, कुणी एखाद्या बाकी सर्व गोष्टी आहेत। सकाळी एखाद्या महिला आहेत, कुणी शेतकामाला कुठं कशाला जरी निघायचं झालं, वयोवृद्ध लोक आहेत, तरी यांना सुद्धा काळजी घ्यायचं आवाहन करतो मी की यांनी सुद्धा पाण्याकडे येऊ नये। खूप खूप धन्यवाद। आता सद्यस्थितीला पूर परिस्थिती आहे आणि 2006ला देखील अशीच पूर परिस्थिती आलेली होती। यात काही वयोवृद्ध माणसं आहेत, त्यांनी 3 पुराची या ठिकाणी अनुभव घेतलेला आहे। गाव सोडायची वेळ आलेली आहे। यांचा पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। जायकवाडी मधून 2006ला इतिहासात फक्त एकदा 2.5 लाख सुटलं होतं, पहिल्यांदाच 3.25 लाख सुटलेला आहे। याच्या अगोदर कधीही सुटलं नाही इतिहासामध्ये। जसं धरण झालं तसं त्याच्यामुळे सर्व वयोवृद्ध लोकही सांगतात एवढं पाणी आम्ही बघितलं नाही, या लेवल पर्यंत कधी पाणी आलं नाही। आज ह्या गावात उभे, या गावाला तर आणखी एक बंधारा आहे, त्याच्यामध्ये जे लोकांचं बंधारा अडवलं की शेतात पाणी येतं आणि ते अक्वायर करून त्या लोकांना पैसे मिळाले नाही, ते सुद्धा पैसे देण्यासाठी खासदार म्हणून माझी जबाबदारी, मी ती शासन दरबारी पूर्ण प्रयत्न करून ते सुद्धा देणार आहे। आणि एवढंच नाही की या गोष्टीवर भागत नाही शेतकऱ्यांचं। आज या जी शेतात आहे या शेतामध्ये पाणी पूर्ण थांबलंय, म्हणजे जे पाणी पूर्ण होऊन जात नाही। आता जर 48 तास झालं की 48-72 तास व्हायला लागले की पाणीच आहे, ही पाणी असलं आता पुढचं पीक येणार का इथं? आता जमीन खरडून गेली, जमिनीमध्ये नाही वाळू दगड गोटे येऊन बसलेत, मग ती पीक जमिनीत तिचे वस्तुनिष्ठ पंचनामे केले पाहिजेत आणि ते करतो असे शब्द म्हणजे तहसीलदार साहेब बी म्हणले की आम्ही करतायत आणि इथले तहसीलदार पण तसे ऍक्टिव्ह वाटतात। माजलगाव तालुक्यात 100% करतील, इथले सगळे लोकही कार्यकर्ते पण ऍक्टिव्ह आहेत। सर्वांच्या आहे ना जी काही अडचण असेल त्या अडचणीवर आपण सर्वजण मात करू असं त्यांना सर्वांना मी बोललोय। आणि आपल्याला फक्त एकच आहे की बीड जिल्ह्यामध्ये अतोनात नुकसान झालंय, मराठवाड्यात तर झालंच आहे पण महाराष्ट्रात बी झालंय थोडं काही कमी अधिक प्रमाणात, पण बीड जिल्ह्यामध्ये अतोनात झालंय। बीड जिल्ह्याला पावसाचं कमी जरी झालं असलं तर पाण्याचा फटका जास्त आहे, कारण नाशिक पासून पाणी येत आहे।
आता बीड जिल्ह्यामध्ये 3 नद्या आहेत, एक तर सिंदफणा, मांजरा आणि गोदावरी. तिन्ही नद्याच्या काठावर गोदावरीचा आपले सिंदफणाचा उगम तर आपल्या जिल्ह्यातूनच आहे, मांजराचा उगम जिल्ह्यातून आहे. त्याच्यामुळे त्याचं पाणी दोन्हीकडे जाते, पाटोदा तालुक्यातून शिरूर तालुक्यातून. तिथं आष्टी तालुक्यात प्रचंड पाऊस झालाय. आज इथं एवढा पाऊस पर जास्त झालाय आणि पाणी याचा तर दुहेरी फाटका या तालुक्याला. पाणी येते, पुराचं पाणी, नाशिकचं पाणी इथे येते. म्हणजे अशी एवढी वाईट परिस्थिती. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना हवालदिल होऊ नका. शेतकऱ्यांना सुद्धा विनंती आहे की तुम्हाला शासन दरबाराकडून मदत मिळवून द्यायची जबाबदारी आमची, आम्ही देऊ. एक प्रश्न, काल स्थलांतरित झाले काही लोकांना दुसऱ्या गावामध्ये बसवलंय, त्यांना त्या ठिकाणी प्रशासनाकडून कुठलीही सुविधा दिली जात नाही. जेवणाचं देखील गावकऱ्यांनी सुविधा दिलेली आहे, जेवण देखील गावकऱ्यांनी जमा करून दिलंय आणि त्यांच्या घरामध्ये अक्षरशः पाणी आहे, पत्रा लेवलला पाणी, स्लॅब लेवलला पाणी आहे. त्यांचं सगळं काही जे काही उपजीविके साधन आहे ते पूर्णपणे वाहून गेले. बीड जिल्ह्यामधले जेवढे बी गावं बाधित आहेत, ज्यांच्या घरात आहेत, त्यांचं काय परमनंटली त्याला सोल्युशन एकच की ते पुनर्वसन झालं पाहिजे. बीड जिल्ह्यातले जेवढे गाव आहेत, प्रत्येक तहसीलदाराला मी सांगतोय की तुम्ही त्यांची जी गावं, जेवढी वस्ती, एखादी बौद्ध वस्ती असेल, एखादी भुई वस्ती असेल, किंवा ज्या ज्या काही वेगळ्या वेगळ्या वस्त्या असतील, किंवा कोणीही असेल, कुठल्याही समाजाचा, कुठल्या याचा नाही, जी बी कोण लोक असतील ज्यांना की पुराचा फटका परमनंट बसतोय, यांचा पुनर्वसनचा प्रस्ताव द्या, असे मी सर्व तलाट्यांना, गाव लेवल पासून आणि सर्व तहसीलदारांना पण सूचना दिल्यात. तुम्ही मला प्रस्ताव द्या. कलेक्टरना सांगितलं की तुम्ही हा प्रस्ताव आल्याच्या नंतर त्याला कव्हरिंग करून मला दिल्लीला दे. मी केंद्रीय मंत्र्यांकडे बसून, केंद्रीय मंत्र्यांना पण माझं बोलणं झालंय, प्रस्ताव घेऊन या म्हणले, आपण सगळं करू. तर केंद्रातून आपण त्याला पैसे 100% आणायचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. आणि या येणाऱ्या काळामध्ये त्यांचं पुनर्वसन कसं होईल याच्यासाठी खासदार म्हणून माझी जबाबदारी म्हणून ती घेणार आहे.